नमस्कार सगळ्यांना. लग्नानंतरचे प्रेम या कथेचा भाग 21 सुरू आहे. याआधीच आपण या कथेचे 20 भाग आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. समीर केबिनच्या बाहेर गेल्यानंतर त्या मोठ्या केबिनमध्ये एक अशी भयंकर ऑकवर्ड आणि श्वास रोखणारी शांतता पसरली होती की तिथे फक्त वेदांच्या चालणाऱ्या श्वासांचा आवाज येत होता. वेदांतने झटक्यात केबिनचा दरवाजा आतून बंद करून घेतला. त्याने स्वतःच्याच डोक्यावर हात मारला. शिट शिट शिट, हे काय झालं यार, तो स्वतःशीच पुटपुटत होता. त्याला रात्रीचं काहीच आठवत नव्हतं, पण समीरच्या त्या बोलण्यावर आणि स्वतःच्या अंगावरच्या त्या खुणा बघून त्याला पक्की खात्री झाली होती की रात्री त्याच्या आणि सायलीमध्ये सगळ्या मर्यादा ओलांडल्या गेल्या होत्या. थोड्या वेळाने बाथरूमचा दरवाजा हळूच उघडला गेला. सायली बाहेर आली. तिने काल रात्रीची ती साडी कशीबशी अंगावर चढवली होती, पण तिचा चेहरा लाजेने आणि संकोचाने इतका लालबुंद झाला होता की ती वेदांकडे बघण्याची हिंमत करू शकत नव्हती. तिने साडीचा पदर स्वतःच्या गळ्याभोवती अगदी घट्ट गुंडाळून घेतला होता, जेणेकरून तिच्या मानेवर आणि खांद्यावर असलेले वेदांच्या प्रेमाचे लालसर वर्ण, हे लव्ह बाईट्स कुणाला दिसू नयेत. वेदांची नजर तिच्याकडे गेली. दोघांची नजर एका सेकंदासाठी एक झाली, पण दोघांनीही विजेचा झटका लागल्यासारखी आपली नजर एका झटक्यात दुसरीकडे वळवली. दोघांनाही एकमेकांशी एकही शब्द बोलता येत नव्हता. काय बोलावं हेच कुणाला समजत नव्हतं. आपण निघूया, वेदांत अत्यंत अडखळत्या आवाजात म्हणाला. सायलीने फक्त मान खाली घालून होकार दिला. दोघेही केबिनच्या बाहेर पडले. लिफ्टमध्ये जाताना सुद्धा दोघांमध्ये तीच जीवघेणी शांतता होती. लिफ्टच्या त्या बंद डब्यात सायलीला वेदांचा तो परफ्यूमचा सुवास येत होता आणि तिला काल रात्रीच्या त्या अंधकारातून तो स्पर्श आठवून अंगावर काटा येत होता. वेदांत आणि सायली बेसमेंटमध्ये पार्किंगमध्ये आले. वेदांतने गाडीचा दरवाजा उघडला. सायली मुकाट्याने आत जाऊन बसली. वेदांत ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि त्याने गाडी सुरू केली. पुण्याचे रस्ते आज खूप शांत वाटत होते. गाडीत म्युझिक सुद्धा चालू नव्हतं. सायलीने स्वतःचं डोकं खिडकीच्या काचेला टेकवलं होतं आणि ती बाहेर बघण्याचं नाटक करत होती, पण तिचे दोन्ही हात त्या साडीला घट्ट धरून होते. तिला सारखी भीती वाटत होती की हा साडीचा पदर जरी सरकला तर वेदांतला ते मार्क्स दिसतील. हे देवा, हे सगळं कसं झालं? मी त्यांच्या एवढ्या जवळ कशी जाऊ शकते? सायलीच्या मनात विचारांचं भयंकर मोठं वादळ सुरू होतं. पण काल रात्री त्यांनी मला थांबवलं का नाही, आणि आता ते असे गप्प का आहेत? त्यांना काहीच आठवत नाहीये का? इकडे वेदांत स्टेअरिंग पकडून गाडी चालवत होता, पण त्याचं लक्ष रस्त्यावर कमी आणि सायलीकडे जास्त होतं. तो दर 2-3 मिनिटांनी डोळ्यांच्या कोपऱ्यातून सायलीकडे एक साइन ग्लास टाकत होता. सायलीने तो पदर गळ्याभोवती किती घट्ट गुंडाळा हे वेदांतला बरोबर दिसत होतं, आणि त्याला त्याचं कारण सुद्धा माहिती होतं. वेदांतला आतून भयंकर गिल्ट वाटत होतं, पण त्याच वेळी त्याच्या मनात एक वेगळीच पॉझिटिव्हनेस ओढ निर्माण झाली होती. ती आता खऱ्या अर्थाने माझी झाली, पण मला काहीच कसं आठवत नाहीये. मी नक्कीच कंट्रोल लूज केला असेल. आता ती माझ्याशी बोलेल की नाही? पूर्ण रस्ता त्याच ऑकवर्ड शांततेत पार पडला. संध्याकाळचे 8 वाजले होते. जहागीरदार वाड्यात डायनिंग टेबलवर जेवणाची तयारी सुरू होती. आज वाड्यातलं वातावरण नेहमीपेक्षा खूप जास्त फ्रेश आणि हसरं होतं. प्रतापराव आणि आत्या आपापल्या जागेवर बसले होते. समीर आणि वेदिका एकमेकांच्या समोर बसले होते आणि ते दोघंही डोळ्यांनीच एकमेकांना काहीतरी खुणावून हसत होते. समीरने वेदिकाला डोळा मारला आणि वेदिकाने ओठांवर बोट ठेवून त्याला शांत राहायला सांगितलं. वेदांत जिन्यावरून खाली आला. त्याने कॅज्युअल टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट घातली होती. तो नेहमीसारखाच रुबाबात चालत आला आणि प्रतापरावांच्या शेजारी स्वतःच्या खुर्चीवर बसला, पण तो आज समीरकडे बघायचं मुद्दाम टाळत होता. काय रे भावा? समीरने मुद्दाम वेदांतला डिवचलं. आज ऑफिसमधून यायला खूप उशीर झाला वाटतं. वेदांतचा चेहरा थोडा पडला. हो, ते जरा काम होतं. फाईल्स चेक करत होतो. हो, आम्हाला माहितीये तू कोणत्या फाईल्स चेक करत होतास, समीरने अत्यंत खटाळपणे म्हटलं. वेदांतने रागाने समीरकडे पाहिलं, पण तो काहीच बोलू शकला नाही, कारण आत्या आणि बाबा तिथेच होते. तेवढ्यात किचन मधून सायली बाहेर आली. सायलीने आज साडी नेसली नव्हती. तिने एक अत्यंत साधी पण सुंदर अशी पेस्टल रंगाची कुर्ती आणि लेगिन्स घातली होती. तिने स्वतःचे केस एका क्लिप मध्ये बांधले होते आणि गळ्याभोवती तो कुर्तीचा दुपट्टा अगदी घट्ट आणि व्यवस्थित गुंडाळला होता. सायलीचा चेहरा आज नेहमीपेक्षा जास्त ग्लो करत होता, पण तिच्या डोळ्यात लाज होती. ती डायनिंग टेबल जवळ आली आणि तिने सगळ्यांना जेवण वाढायला सुरुवात केली. जेव्हा ती वेदांच्या जवळ आली तेव्हा वेदांच्या हृदयाची धडधड वाढली. त्याने हळूच मान वर करून तिच्याकडे पाहिलं. सायलीने पटकन नजर खाली वळवली आणि ती वेदांच्या ताटात भाजी वाढू लागली.
तिचे हात थोडे थरथरत होते. नेमकं त्याच वेळी जेवण वाढताना सायली थोडी पुढे झुकली आणि तिच्या गळ्याभोवती गुंडाळलेला तो दुपट्टा अचानक थोडा खांद्यावरून खाली सरकला. सायलीचं लक्ष नव्हतं, पण वेदिकाची नजर एकदम शार्प होती. वेदिकाचं लक्ष थेट सायलीच्या त्या गोऱ्या आणि नाजूक मानेवर गेलं. तिथे सायलीच्या मानेच्या अगदी खालच्या बाजूला आणि कॉलरबनच्या वर एक अत्यंत स्पष्ट आणि गडद लाल रंगाचं लव बाईट होतं. वेदिकाचे डोळे विस्फारले आणि तिच्या ओठांवर एक सेकंदात एक भयंकर खटाळ स्माईल आली. वेदिकाने टेबल खालून समीरच्या पायाला लाथ मारली आणि त्याला डोळ्यांनी सायलीच्या मानेकडे बघायला सांगितलं. समीरने पाहिलं आणि त्याला तर हसू कंट्रोल करणंच कठीण झालं. त्याने तोंडावर हात ठेवला. अरे सायली, वेदिका अचानक अत्यंत मोठ्या आणि खोट्या काळजीच्या आवाजात म्हणाली. सायली दचकली. काय झालं वेदुताई? वेदिकाने मुद्दाम स्वतःच्या मानेकडे बोट दाखवत म्हणलं. अगं सायली, तुझ्या मानेला काय झालंय ग? तिथे एवढं लाल कसं झालंय? कुणी मारलंय का तुला? सायलीचा श्वास जणू घशातच अडकला. तिच्या हातातला भाजीचा चमचा एका सेकंदात तिच्या हातातून सटकला आणि थेट ताटात जाऊन पडला. सायलीचा चेहरा लाजेने आणि भीतीने आणि संकोचाने अक्षरशः टोमॅटोसारखा लालबुंद झाला. तिने वेजेच्या वेगाने आपला तो घसरलेला दुपट्टा पुन्हा गळ्याभोवती घट्टाळून घेतला आणि इकडे वेदांचा तर जेवणाचा घास थेट घशातच अडकला. वेदांतला भयंकर मोठा ठसका लागला. तो जोरजोरात खोकायला लागला. त्याचा चेहरा पूर्णपणे लाल झाला होता. अरे अरे, काय झालं वेदांत? प्रतापराव काळजीने म्हणाले. पाणी पी. समीरने मुद्दाम पाण्याचा ग्लास वेदांच्या हातात दिला आणि त्याच्या पाठीवर जोरात थाप मारली. हळू खा भावा. समीर वेदांच्या कानात वाकून कुजबुजला. रात्री पण घाई केलीस, आता जेवताना तरी घाई करू नकोस. वेदांत रागाने आणि लाजेने पाणी पाणी होत समीरकडे पाहिलं. सगळ्यांच्या नजरा आता सायलीकडे वळल्या होत्या. अगं पोरी, काय झालं मानेला? काही ॲलर्जी वगैरे झाली का? आत्यांनी अत्यंत इनोसेंट चेहरा करून विचारलं. पण आत्यांच्या डोळ्यातील ती खट्याळ चमक सगळं सांगून जात होती. सायलीची अवस्था एखाद्या अडकलेल्या हरिणीसारखी झाली होती. तिला कुठे बघावं आणि काय बोलावं हेच समजत नव्हतं. ते काही नाही आत्या. सायली अत्यंत थरथरत्या आणि ऑकवर्ड आवाजात कशी बशी बोलली. तो तो मच्छर चावला. हो, मच्छर चावला तिथे. हे ऐकून समीर आणि वेदिकाने एकमेकांना डोळा मारला. हो हो, मच्छर? समीर अत्यंत इनोसेंट चेहरा करून मोठ्याने म्हणाला. बापरे, मच्छर चावलाय? पण सांगले तो मच्छर खूपच मोठा आणि जंगली होता वाटतं. बिचारीने खूप जोरात चावा घेतला. समीरच्या या वाक्यावर वेदिकाला हसू कंट्रोल झालं नाही. ती तोंडावर रुमाल ठेवून जोरजोरात हसू लागली. वेदांतला आता तिथे बसणं अशक्य होत होतं. त्याचा इगो, त्याचा ॲटिट्यूड सगळा त्या एका जंगली मच्छर शब्दाने धुळीस मिळाला होता. त्याने रागाने समीरकडे बघितलं. जणू तो डोळ्यांनी समीरचा खून करत होता. आत्यांना सगळं समजलं होतं. त्या जोरजोरात हसायला लागल्या. अरे समीर, आत्या हसत म्हणाल्या. पुण्यातले मच्छर आजकाल खूपच ऍडव्हान्स झालेत बघ. ते थेट मानेवर चावा घेतात. वेदांतपुरा, जरा सांभाळून राहा, नाहीतर तुला पण चावेल एखादा मच्छर. प्रतापराव थोडे कन्फ्युज होते, पण त्यांनाही हसू येत होतं. सायलीला तिथे एक सेकंदही उभं राहण्याची हिंमत होत नव्हती. तिची छाती जोरजोरात धडधडत होती. मी किचन मध्ये बघते, भाजी जळेल. सायली कसं तरी बोलली आणि ती जवळजवळ पळतच किचन मध्ये घुसली. वेदांत सुद्धा स्वतःचा पाण्याचा ग्लास टेबलवर आपटला. माझं जेवण झालंय, वेदांत रागाने म्हणाला आणि तो सुद्धा ताट तिथे सोडून झपाट्याने जिन्यावरून वर आपल्या रूम मध्ये निघून गेला. हॉलमध्ये समीर आणि वेदिका आणि आत्या जोरजोरात हसत होते. प्लॅन 100% सक्सेसफुल वेदी, समीर हसत म्हणाला. रात्रीचे 10:30 वाजले होते. सगळे झोपायला गेले होते. सायली किचन मध्ये एकटीच होती. ती उरलेली भांडी लावत होती आणि किचन ओटा साफ करत होती. पण तिचं लक्ष कामात अजिबात नव्हतं. तिला मगाशी डायनिंग टेबलवर झालेला तो प्रकार आठवून अजूनही भयंकर लाज वाटत होती. हे देवा, वेदुताईंना कसं काय दिसलं ते? आणि समीरनं तर केवढी मोठी मस्करी केली. सायली स्वतःशीच बडबडत होती. वेदांत सर किती रागवले असतील. मी आता त्यांच्या समोर कशी जाऊ? ती एकाग्रतेने सिंक मध्ये भांडी घासत होती. तेवढ्यात किचन मध्ये कुणाच्या घरी चालण्याचा आवाज आला. सायलीला वाटलं सगुणाबाई असतील. मावशी, तुम्ही जा झोपायला, मी लावते भांडी. सायली मागे न बघता म्हटलं. पण मागून कोणाचं उत्तर आलं नाही. सायलीने नळ बंद केला. तिने हळूच मागे वळून पाहिले आणि तिचा श्वास अडकला. किचनच्या दारात वेदांत उभा होता. त्याने एक डार्क रंगाचा टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट घातली होती. त्याचे हात खिशात होते आणि ते अत्यंत इंटेन्स नजरेने सायलीकडेच बघत होता. सायलीच्या काळजाचा ठोका चुकला. सर, तुम्हाला काही हवं होतं का? पाणी देऊ? सायली थरथरत्या आवाजात म्हणाली. वेदांत काहीच बोलला नाही. तो अत्यंत स्लो आणि भारी पावलं टाकत तिच्या जवळ येऊ लागला. सायलीला त्याची ती नजर बघून भयंकर भीती आणि
त्याच वेळी एक अजीब प्रकारची ओढ वाटू लागली. ती मागे सरकू लागली, पण तिच्या मागे किचनचा ओटा होता. ती ओट्याला जाऊन टेकली. आता तिला मागे जायला जागाच नव्हती. वेदांत चालत अगदी तिच्या समोर येऊन उभा राहिला. त्याच्या आणि सायलीच्या मध्ये आता फक्त काही इंचांचंच अंतर होतं. वेदांतने आपले दोन्ही हात सायलीच्या दोन्ही बाजूला आणि त्या किचनच्या ओट्यावर घट्ट रोवले. सायली आता पूर्णपणे वेदांतच्या बाहूमध्ये लॉक झाली होती. वेदांतचा तो गरम श्वास तिच्या चेहऱ्यावर पडत होता. सायलीची छाती वेगाने वर खाली होत होती. तिने आपले दोन्ही हात स्वतःच्या दुपट्ट्यावर घट्ट पकडले होते. सर, काय करताय? प्लीज कोणीतरी येईल, सायली अत्यंत हळव्या आवाजात म्हणाली. कुणीच येणार नाहीये. वेदांतचा आवाज मॅनली आणि रोमॅन्टिक होता. सगळे झोपलेत. वेदांतचा चेहरा तिच्या चेहऱ्यावरच्या आणखी जवळ आला. मग अशी काय म्हणत होतीस तू डायनिंग टेबलवर? वेदांत तिच्या डोळ्यात डोळे घालून विचारलं. काय? सायली कन्फ्युज झाली. मच्छर चावलाय, बरोबर ना? वेदांच्या ओठावर एक अत्यंत मादक आणि खट्याळ स्माईल आली. सायलीचे गाल एका सेकंदात लालबुंद झाले. तिने पटकन नजर खाली वळवली. सर, प्लीज मला जाऊ द्या. कुठे जायची घाई आहे? वेदांत तिला आणखी स्वतःच्या जवळ ओढला. मच्छर चावलाय ना? मग मला बघू दे. सायलीचा श्वास पूर्णपणे थांबला. वेदांतने आपला एक हात अत्यंत हळुवारपणे वर उचलला. त्याची बोटं सायलीच्या त्या दुपट्ट्याला स्पर्श करू लागली. नाही सर, सायलीने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. पण वेदांतने अत्यंत प्रेमाने आणि हक्काने सायलीच्या मानेवरचा तो दुपट्टा हळूच बाजूला सरकवला. सायलीने आपले डोळे गच्च मिटून घेतले. तिची निगोरी आणि नाजूक मान आणि त्यावर असलेला तो वेदांच्या रात्रीचा प्रेमाचा गडद लाल रंगाचा लोपाईट लेजंडच्या थेट नजरेस पडला. वेदांची नजर त्या खुणेवर खेळली. त्याला काल रात्रीची दिवाळीची नशा, तो पाऊस आणि सायलीचं ते पूर्णपणे सत्ताला त्याच्या स्वाधीन करणं सगळं काही एका फ्लॅशबॅक सारखं आठवू लागलं. त्याच्या डोळ्यातील ती इंटेन्सिटी आता शिगेला पोहोचली होती. त्याने स्वतःचा अंगठा अत्यंत हळुवारपणे सायलीच्या त्या लालसर खुणेवर फिरवला. त्या स्पर्शाने सायलीच्या पूर्ण शरीरातून 1000 ओरची वीज पास झाल्यासारखं झालं. तिच्या तोंडातून नकळत एक हळवा सिसकारा बाहेर पडला. वेदांत आपला चेहरा तिच्या मानेच्या अगदी जवळ घेऊन गेला. मच्छर खूप मोठा होता सायली. वेदांत तिच्या कानाजवळ अत्यंत रोमॅन्टिक आवाजात कुजबुजला. आणि तो मच्छर अजूनही इथेच आहे. हे ऐकून सायलीच्या अंगावर काटा उभा राहिला. तिने आपले डोळे उघडले. वेदांत तिच्या डोळ्यात बघत होता. सायली वेदांतच्या त्या मजबूत बाहूंमध्ये पूर्णपणे लॉक झाली होती. तिच्या मागे तो थंड ओटा होता आणि समोर वेदांतचं ते धगधगतं शरीर तिला स्पर्श करत होतं. वेदांची नजर सायलीच्या त्या गोऱ्या मानेवर असलेल्या लालसर खुणेवर खेळली होती. तो लो बाईट काल रात्रीच्या त्या वाईनच्या नशेतली वाईल्ड रोमॅन्सची आठवण करून देत होता. मच्छर खूप मोठा होता सायली. वेदांत तिच्या कानाजवळ अत्यंत रोमॅन्टिक आवाजात कुजबुजला. आणि तो मच्छर अजूनही इथेच आहे. हे शब्द ऐकून सायलीच्या अंगावर अक्षरशः शहारे उभे राहिले. तिची छाती वेगाने वर खाली होऊ लागली. सर, सायलीने अत्यंत हळव्या आवाजात त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण वेदांतचा स्वतःवरचा कंट्रोल आता पूर्णपणे सुटला होता. त्याने आपला चेहरा हळूच आणखी खाली नेला. त्याचा तो गरम आणि भारी श्वास सायलीच्या मानेला स्पर्श करू लागला. सायलीने घाबरून आणि एका अजीब प्रकारच्या ओढीने आपले डोळे गच्च मिटून घेतले. वेदांतने अत्यंत हळुवारपणे पण हक्काने स्वतःचे ओठ सायलीच्या मानेवर नेमकं त्याच लवबाईटच्या जागेवर ठेवले. सायलीच्या तोंडातून नकळत एक अत्यंत मादक आणि कापरा सिसकारा बाहेर पडला. वेदांचा तो किस कोणताही साधा किस नव्हता, तो एक डीप किस होता, जो सायलीच्या पूर्ण शरीरातून 1000 ओटची वीज पास करत होता. सायलीचे दोन्ही हात आपोआप वर गेले आणि तिने वेदांच्या टी शर्टला घट्ट पकडून ठेवलं. तिची नखं वेदांच्या खांद्यात रुतत होती. वेदांतने स्वतःचा एक हात सायलीच्या कमरेभोवती आणखी घट्ट आवळला आणि दुसरा हात तिच्या मानेवरून तिच्या गालावर नेला. त्याने सायलीच्या मानेवरून हळूहळू आपला चेहरा वर काढला. सायलीने आपले डोळे उघडले. दोघांची नजर एक झाली. त्या अंधुक प्रकाशात वेदांच्या डोळ्यात आता फक्त आणि फक्त एका वेड्या प्रियकराची आग दिसत होती. त्याने सायलीच्या चेहऱ्याला अत्यंत प्रेमाने पकडलं आणि तो आपला चेहरा तिच्या ओठांच्या दिशेने नेऊ लागला. सायलीला जाणवले की आता तो तिच्या ओठांवर किस करणार आहे. तिने लाजेने आपली मान थोडी खाली झुकवली. पण वेदांतने तिला स्वतःच्या आणखी जवळ ओढलं. त्याचे ओठ सायलीच्या ओठांना स्पर्श करणार तेवढ्यात किचनच्या दारात कुणाच्या तरी चालण्याचा आवाज आला आणि खो खो अत्यंत जोरात आणि मुद्दाम केलेल्या खोकल्याचा आवाज किचनमध्ये घुमला. वेदांत आणि सायली दोघेही विजाचे झटका लागल्यासारखे दचकले.
त्यांनी झटक्यात एकमेकांना सोडला आणि ते एकमेकांपासून 2 फूट दूर जाऊन उभे राहिले. सायलीने एका सेकंदात स्वतःचा दुपट्टा ओढला आणि तो मानेभोवती घट्ट गुंडाळून घेतला. तिचा चेहरा लाजेने इतका लाल बंद झाला होता की जणू तिला आता तिथे चक्कर येऊन पडेल. वेदांतने रागाने आणि फ्रस्ट्रेशनने स्वतःचे केस मागे केले. त्याने दातोट खात दरवाजाकडे पाहिलं. दारात वेदिका उभी होती. तिच्या हातात पाण्याची रिकामी बॉटल होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक भयंकर खट्याळ स्माईल होती. वेदिका मुद्दाम तोंड लपवून हसत होती. काय चाललंय इथे? वेदिका मुद्दाम मोठ्याने आणि अत्यंत इनोसेंट चेहरा करून म्हणाली. बापरे, रात्रीचे 12 वाजलेत आणि इथे मच्छर मारण्याचं काम सुरू आहे वाटतं. वेदिकाचा तो टोमणा ऐकून सायलीला वाटलं की आता कुठं लपावं आणि कुठे नाही. तिने पटकन मान खाली घातली. वेदांतला राग आला. आता कंट्रोलच्या बाहेर गेला होता. काय आहे वेदू? वेदांत चिडून म्हणाला. तू झोपली नाहीस का अजून? आणि किचन मध्ये येताना दरवाजा वाजवून का येत नाहीस? वेदिका जोरजोरात हसू लागली. अरे दादा, वेदिका हसत म्हणाली. हे किचन आहे, बेडरूम नाही. मी दरवाजा नॉक करून आत येऊ आणि मला काय माहिती की पाणी प्यायला आल्यावर मला असा रोमॅन्टिक सिनेमा बघायला मिळेल. तू गप्प बसतेस का? वेदांत रागाने म्हणाला. साईला तिथे एक सेकंदही उभं राहण्याची हिंमत होत नव्हती. मी माझं काम झालंय, मी जाते, सायली अत्यंत दबक्या आवाजात म्हणाली आणि ती पळून जाण्याच्या तयारीत होती. थांब सायली, वेदिकाने पुढे येऊन सायलीचा हात पकडला. तू आता कुठेही जाणार नाहीस, वेदिका म्हणाली. आज रात्री तू माझ्या रूम मध्ये झोपायला ये ना. मला तुझ्यासोबत एक खूप इम्पॉर्टंट काम आहे आणि आपण गप्पा मारत बसूया. काय? वेदांत झटक्यात मध्ये पडला. नाही, ती कुठेही येणार नाही, वेदांत अत्यंत पॉझिटिव्ह होऊन म्हणाला. तिचं काम झाले, ती थकली, ती माझ्या रूम मध्ये येऊन झोपेल. वेदिकाने वेदांतकडे बघून एक हसू दिलं. का दादा? वेदिका मुद्दाम चिडवत म्हणाली. तुला काय प्रॉब्लेम आहे? जर ती माझ्यासोबत झोपली तर तुला तिच्याशिवाय आता झोपच येत नाही. वेदांची बोलती बंद झाली. त्याचा चेहरा लाजेने लाल झाला. असं काही नाहीये, वेदांत म्हणाला. मी फक्त मग येऊ दे ना तिला. वेदिकाने सायलीचा हात ओढला. चल सायली, आपण जाऊया. सायलीने हळूच वेदांतकडे पाहिलं. वेदांत डोळ्याने तिला सांगत होता की जाऊ नकोस, पण सायलीच्या मनात आता एक वेगळीच मस्ती निर्माण झाली होती. तिला मग त्या किसमुळे खूप लाज वाटत होती आणि तिला वेदांतला थोडं तडपडवायचं होतं. तिने मुद्दाम वेदांतकडे बघून एक अत्यंत क्यूट आणि खट्टाळ स्माईल दिली. चालेल वेदुताई, सायली म्हणाली. आपण तुमच्याच रूम मध्ये झोपूया. वेदांतचे डोळे विस्फारले. सायलीने हळूच वेदांतला एक डोळा मारला आणि ती वेदिका सोबत हसत हसत किचनच्या बाहेर निघून गेली. वेदांत तिथेच उभा राहून दातोट खात राहिला. शिट, वेदांतच्या रागाने ओठ्यावर हात मारत म्हणाला. ही वेदू पन्ना नेमकी चुकीच्या वेळी आली आणि ही सायली मला डोळा मारून गेली. आता हिला मी उद्या बघतोच इकडे. वेदिका सायलीला घेऊन स्वतःच्या रूम मध्ये आली. सायली, तू झोप इथे, वेदिका म्हणाली. मी आत्ताच आले, फक्त पाणी घेऊन येते. वेदिका रूमच्या बाहेर आली आणि ती कॉरिडॉर मधून चालत जात होती. तेवढ्यात तिला समीर समोरून येताना दिसला. समीरने एक नाईट टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट घातली होती. तो फोनवर काहीतरी बघत होता. वेदिकाला बघून तो थांबला. काय वेदू? समीरने एक अत्यंत खटा स्माईल देत म्हटलं. एवढ्या रात्री कुठे चाललीस? आणि काय तो भावाचा रोमॅन्स खराब करून आलेस वाटतं. वेदिका दचकली. तुला कसं माहिती? अरे, मला सगळं माहिती असतं, समीर हसत म्हणाला. मीच पाहिलं होतं वेदांतला किचन मध्ये जाताना आणि मग तू गेलीस. मला वाटलं होतं की तू मध्ये कबाब में हड्डी बनशील. तू गप्प बस समीर, वेदिका चिडून म्हणाली. मी काही कबाब में हड्डी वगैरे नाहीये, मी तर फक्त पाणी प्यायला गेले होते. हो हो, माहितीये मला तुझं पाणी पिणं. समीर तिच्या आणखी जवळ आला. तू मुद्दाम गेली होतीस ना? समीर आणि वेदिकाच्या मध्ये आता खूप कमी अंतर होतं. वेदिकाने त्याला हलकासा धक्का दिला. तू बाजूला हो समीर, मला झोपायचंय. समीरने तिचा हात पकडला. अरे थांब ना, एवढी काय घाई आहे? आपण थोड्या गप्पा मारूया. समीर हात सोड माझा, वेदिका खोटं रागवण्याचं नाटक करत म्हणाली. का सोडू? समीरने अत्यंत फ्लर्टिंग अंदाजात म्हटलं. तू तर म्हणाली होतीस आपण फ्रेंड्स आहोत. मग फ्रेंड्स एकमेकांचा हात पकडू शकतात ना? फ्रेंड्स हात पकडू शकतात, वेदिका म्हणाली. पण तू ज्या नजरेने माझ्याकडे बघतोयस ना, ती नजर फ्रेंडची नाही. ओ, म्हणजे तुला माझी नजर वाचता येते तर? तिने झटक्यात स्वतःचा हात सोडवला. तो एक नंबरचा फ्लर्ट आहे समीर, वेदिका हसत म्हणाली आणि ती तिथून पळून स्वतःच्या रूम मध्ये निघून गेली. समीर तिथेच उभा राहून तिच्या जाणाऱ्या आकृतीकडे बघत राहिला. क्या बात आहे वेदू, समीर स्वतःशीच म्हणाला. तू जेवढी कडक आहेस ना, तेवढी गोड सुद्धा आहेस. मला तर वाटतंय मी खरंच तुझ्या प्रेमात पडतोय.
रात्रीचे 2 वाजले होते. वेदांताच्या त्या मोठ्या आणि आलिशान बेडरूममध्ये बेडवर एकटा झोपला होता, पण त्याला अजिबात झोप येत नव्हती. त्याने कुशी बदलून पाहिली, पण झोप त्याच्यापासून कोसं दूर होती. तो बेडच्या एका बाजूला वळला, जिथे सायली नेहमी झोपायची. आज तिथे सायली नव्हती. तो बेड रिकामा होता. वेदांतने सायलीच्या उशीवर हात ठेवला. त्या उशीला अजूनही सायलीच्या त्या मोगऱ्याचा गोड सुवास येत होता. वेदांतचे डोळे मिटले आणि त्याला लगेच तो किचन मधला सीन आठवला. सायलीचे ते थरथरणारी मान, तिचे ते मिटलेले डोळे आणि तिचा तो सरहा कापरा आवाज. वेदांतने रागाने ब्लँकेट बाजूला फेकला आणि तो बेडवरून उठून उभा राहिला. यार, ही मुलगी मला वेड लावणार आहे. वेदांत स्वतःचे केस मागे करत अस्वस्थ होऊन म्हणाला आणि बाल्कनीत जाऊन उभा राहिला. बाहेर थंड हवा सुटली होती. मी काय करू? वेदांत स्वतःशीच बडबडत होता. मला तिच्याशिवाय करमेनासं झालं. एक रात्र ती या रूम मध्ये नाही आणि मला झोप येत नाहीये. मी खरंच तिच्या प्रेमात एवढा वेडा झालोय का? वेदांतने आकाशातल्या चंद्राकडे पाहिलं. हो, वेदांतच्या ओठांवर एक अत्यंत गोड आणि प्रामाणिक स्माईल आली. मी वेडा झालो तिच्या प्रेमात. तिने मला पूर्णपणे बदलून टाकलंय. वेदांतने खोल श्वास घेतला. मी तिला खूप त्रास दिलाय, खूप रडवलं तिला. वेदांत स्वतःशीच म्हणाला. पण आता नाही. आता मी तिला एवढं प्रेम देईन की ती स्वतःहून मला माफ करेल. वेदांच्या डोळ्यात एक वेगळाच निश्चय आला. तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की तुमची प्रतिक्रिया कळवा आणि पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.